नाशिक शहरातून मोठी आणि दिलासादायक बातमी. सदोष मनुष्यवधाच्या गंभीर गुन्ह्यातील 2 अज्ञात आरोपी अवघ्या 12 तासात निष्पन्न करून नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 न उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 121/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 110, 352(4) आणि 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मोपेडवरून आलेल्या 2 अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं तपास सुरू केला. घटनास्थळासह परिसरातील 8 ते 10 किलोमीटर अंतरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपासादरम्यान पोलीस चौकीवर दगडफेक करून पळणाऱ्या 2 संशयितांचा माग काढण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे पाथर्डी फाटा ते अंबडगाव परिसरात सापळा रचून शमशुद्दीन नसरुल्लाह शहा वय 52 आणि संतोष मनीराम सरोज वय 34 या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. आरोपींकडून 60,000 रुपये किमतीची होंडा ॲक्टिवा मोपेड जप्त करण्यात आली असून दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. अवघ्या 12 तासात गुन्हा उघडकीस आणत नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 न पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.